नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपण महाराजांचे स्मरण करूयात आणि मग महाराजांचा गजर करून आजच्या सेवेला प्रारंभ करूयात. चला तर मग. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या अखंड ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक म्हणजेच या ब्रह्मांडाचे नायक, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी आजच्या सेवेला सुरुवात करते. चला तर मग. भक्त हो, स्वामींचं जे नामस्मरण आहे म्हणजे स्वामींचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, हा जेव्हा तुम्ही जपाल तेव्हा तो मंत्र जपल्याने त्याचे अनन्य असे अनुभव, प्रचिती, त्याचबरोबर अनुभूती तुम्हाला यायला सुरुवात होईल. कारण नामस्मरण म्हणजे स्वामींचा हा जो जप आहे, हा जो मंत्र आहे, स्वामींचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो अनन्यसाधारण असा मंत्र आहे. या मंत्रामुळे आपण महाराजांशी एकरूप होतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर नामस्मरणामुळे आपण महाराजांशी जोडले जाऊ शकतो. आणि नामस्मरण हे एक असं माध्यम आहे की ज्यामुळे आपण महाराजांशी कनेक्ट होतो, आपल्याला महाराजांशी कनेक्ट होता येतं. म्हणून महाराजांचे नामस्मरण करत राहा, महाराजांचे रोज स्मरण करत राहा. तुम्ही महाराजांना विसराल पण महाराज कधीही तुम्हाला विसरणार नाही. लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो, की तुम्ही महाराजांना विसरताल पण महाराज कधीही तुम्हाला विसरणार नाही. एकदा का महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर झाली तर महाराज तुमचा हात कधीही सोडणार नाही, कधीही सोडणार नाही, यात शंका नाही. त्यामुळे महाराजांचे स्मरण करा. जेव्हा 2 पावलं तुम्ही चालत महाराजांकडे जाल तेव्हा महाराज 4 पावले चालत स्वतःहून तुमच्याकडे येतील, यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ. आपले महाराज हे खूप दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत, प्रेमळ आहेत. जसे ते तापट आहेत तसेच त्याच्याहून कितीतरी दुपटीने ते आपले महाराज हे खूप प्रेमळ आहेत, खूप दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत, भक्तांच्या हाकेला धावून येणारे आहेत. म्हणून महाराजांची सेवा करा. या कलियुगात महाराजांच्या सेवेशिवाय पर्याय नाही. कोणतंही दैवत असो त्या देवतेची तुम्ही सेवा करा, भक्ती करा, त्या देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. कारण कुठेतरी या कलियुगात तुम्हाला तीच भक्ती, तीच श्रद्धा वाचवणार आहे, जपणार आहे आणि सांभाळणार आहे. म्हणूनच कोणताही देव असो, देवाची भक्ती करा, श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. कारण देवच आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेतो, काळोखातून प्रकाशाकडे आपल्याला देव नेत असतो. स्वामी महाराजांचं सांगायचं झालं तर स्वामी आपल्या भक्तांवर निस्सीम प्रेम करणारे असे आहेत. आपली जी निस्सीम भक्ती आहे ना, तसंच स्वामीही आपल्यावर निस्सीम असं प्रेम करत असतात. स्वामी त्यांच्या भक्तांना खूप जपत असतात. काही वेळेस स्वामी सेवेत असतानाही खूप संकटं आयुष्यात येतात, खूप चढउतार येतात, दुःखद प्रसंग येतात, खूप टेन्शन, डिप्रेशनमध्ये व्यक्ती जायला लागतो. कारण त्याच्या आयुष्यात प्रसंगच तसे घडत असतात. पण जो स्वामी सेवेत आहे त्याला माझं एकच सांगणं आहे की कितीही संकटं आली, आयुष्यामध्ये अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले, कितीही अडथळे आयुष्यात आले, अडचणी आयुष्यात आल्या, तरीही महाराजांचे नामस्मरण करत राहा. कारण नामस्मरण तुम्हाला त्या संकटांशी लढण्याची, भिडण्याची आणि लढण्याची ताकद देईल. त्याचबरोबर त्या अडथळ्यातून स्वामी महाराजच तुमची नौका पार करतील. त्यामुळे महाराजांचे स्मरण करत राहा. महाराज तुम्हाला नक्की वाचवतील, नक्की जपतील. जपमाळ केल्यानं काय होतं की जपमाळ केल्याने किंवा जपल्याने महाराज आपल्याला जपतात, महाराज आपल्याला सांभाळतात, महाराज आपल्याला तारतात, महाराज आपल्याला वाचवतात. म्हणून जपमाळ रोज नित्यनियमाने केलीच पाहिजे. महाराजांच्या भक्तीत सांगायचं झालं तर स्वामी सेवेत
वर माझा जो अनुभव आहे तर तो असा आहे की जेव्हा आपण अनन्य भावाने म्हणजेच निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने स्वामी महाराजांना शरण जातो तेव्हा आपल्या जीवनाची नौका स्वतः स्वामी महाराज वल्हवतात. म्हणजेच आपल्या जीवनाचा योगक्षेम स्वतः स्वामी महाराज वाहतात. म्हणून आयुष्यात काही वेळेस असे प्रसंग येतात की आपल्या हातात काहीच नसतं आणि जेव्हा तुमच्या हातात काहीच नसतं तेव्हा ते तुम्ही महाराजांवर सोडून द्या, महाराज पाहतील. महाराजांवर तेवढा विश्वासही तुमचा असायला हवा, यात शंका नाही. म्हणून स्वामी सेवेत टिकून राहा. पहा, महाराजांच्या भक्तीत येणं खूप सोपं आहे, पण टिकून राहणं अवघड आहे. त्यामुळे टिकून राहा, नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा, नित्यसेवा करा, स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करा, पठण करा. कारण या कलियुगात कुठेतरी दैवी शक्तीचा आधार किंवा दैवी शक्ती आपल्यासोबत असणं हे फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. म्हणून कलियुगात परमेश्वराची साथ असणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या सभोवताली कोणती व्यक्ती कशी आहे किंवा सर्वच आपले हितचिंतक असतील, शुभचिंतक असतील असं नाही. फार कमी आणि दुर्मिळ लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की आपल्यापेक्षा ही व्यक्ती किंवा हे आपले जे शेजारी आहेत ते मोठे व्हावेत, असं वाटणारे खूप कमी लोक आहेत. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आपले आईवडील सोडले तर हा विचार करणारे खूप कमी आणि दुर्मिळ लोक आहेत. कारण आपले आईवडील एक अशी व्यक्ती आहे, एक असं व्यक्तिमत्व आहे, एक असं देव आहेत की ज्यांना वाटतं की आमच्यापेक्षा आमची मुले ही खूप मोठी व्हावी. जे आम्हाला करता आलं नाही ते आमच्या मुलांना करता यावं किंवा जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झालं तर आपले आईवडील असा विचार करतात की आपल्यापेक्षा आपली मुलं मोठी व्हावी. जे आपल्याला मिळालं नाही ते मुलांना मिळावं किंवा जे आपल्याला करता आलं नाही ते मुलांना करता यावं. असं एकंदरीत ज्यांना वाटतं ते फक्त आपले आईवडील असतात. आईवडील सोडून तुम्ही विचार करा, असा विचार कोण करत असेल का? तुम्ही विचार करा की तुमच्या आयुष्यात तुमचे आईवडील सोडले तर तुमच्यापेक्षा मोठं झालेलं आईवडील सोडून दुसरं कोणी पाहू शकेल का? हा विचार तुम्ही करा आणि मग या कलियुगात, या दुनियादारीत तुम्हाला समजेल की कोण आपलं आणि कोण परकं. त्याचबरोबर आजच्या या फसव्या जगात, या कलियुगात तोंडावर शुभचिंतक किंवा आपले हितचिंतक असल्याचं तर भासवतात, पण मागे आग ओकणारेही कमी नाही आहेत. त्यामुळे माणसे ओळखायला शिका, सावध राहा. त्याचबरोबर असेही लोक आहेत जे आपल्या तोंडावर खूप गोड बोलतात, ते आपल्या हिताचं आपल्याला सांगतात आणि कुठेतरी मग आपल्याला ती व्यक्ती आपल्या जवळची वाटू लागते. आपण आपल्या मनातील सर्व आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगतो आणि ती व्यक्ती नंतर मागे जगाला हसून त्यांना सांगितलेल्या गोष्टी ते इतरांना हसून सांगतात. तर मग यामुळे आजच्या काळात या गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला माणसे ओळखणं खूप अवघड होतं. त्यामुळे माणसे ओळखून राहायला शिका. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल की आपले आईवडीलच एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्यापेक्षा मोठं झालेलं पाहायचं आहे. आणि नंतर मग खूप दुर्मिळ आणि कमी लोक असे आहेत की जे आईवडील सोडल्यानंतर असा विचार आपल्याबाबत करत असतील. त्यामुळे माणसे ओळखून वेळीच सावध राहा. कोण आपलं कोण परकं या गोष्टी समजून घ्यायला शिका. त्याचबरोबर हे कलियुग आहे, इथे फसव्या किंवा जे खरं बोलणाऱ्या व्यक्ती आहेत, म्हणजे जे एकंदरीत सांगायचं झालं तर ज्या खरं बोलणाऱ्या व्यक्ती आहेत त्या कडू वाटतात आणि जे खोटे आणि फसवे किंवा हसण्याचे आपले हितचिंतक असण्याचे जतवतात तेच लोकांना जवळचे वाटतात. त्यामुळे परकं कोण आपलं कोण हे ओळखायला शिका. दुनियादारी पहा आणि देवाची भक्ती करत राहा. त्याचबरोबर आईवडिलांनंतर मला असं वाटतं की परमेश्वरच असा आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो की आईवडिलांची बरोबरी फक्त देवाशी होते, त्याचप्रमाणे देवाचीही बरोबरी फक्त आईवडिलांशी होते. आईवडील सोडले तर फक्त परमेश्वरच असा आहे की जो आईवडिलांसारखा विचार आपल्या बाबतीत करतो. परमेश्वर आपला हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे. त्यामुळे परमेश्वराला शरण जा. तुमच्या जीवनाची नौका स्वतः परमेश्वरच वाहील. परमेश्वरावर ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्या गोष्टी त्याच्यावर सोडा, तो पाहून घेईल. आयुष्यामध्ये आनंदी जगा, कोणाला त्रास देऊ नका. त्याचबरोबर स्वतःही त्रास करून घेऊ नका.
सर्वांसोबत चांगले राहा, चांगले वागा. कोणाला दुःख देऊन स्वतः आनंदी बनू नका. कारण एखाद्याला दिलेलं दुःख ते जर स्वतःच्या आनंदाचं कारण बनत असेल तर ते कधीही जास्त काळ टिकत नाही. ते नंतर आपल्याला व्याजाने फेडावं लागतं. म्हणून इतरांच्या आनंदात सामील व्हा. इतरांना दुःख देऊन स्वतः आनंदी बनू नका. कारण तो आनंद काही क्षणाचा असतो आणि नंतर त्याचा मोबदला व्याजासोबत आपल्याला परत करावा लागतो, परत फेडावा लागतो. म्हणून सरळ मार्गाने चला आणि साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण ही एक अशी ताकद आहे जे आपल्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह ज्या गोष्टी असतील, त्याचबरोबर निगेटिव्ह ज्या वाईब्स असतील, एनर्जी असतील, त्यांपासून आपल्याला सुरक्षित ठेवते. त्याचबरोबर नामस्मरणाने आपल्या विचारांवर कंट्रोल देखील राहतो आणि कुठेतरी तुमचं जर नामस्मरण जास्तीत जास्त झालं, जेवढं जास्त होईल तेवढं तुम्हाला अनुभव येईल की वाईट ज्या काही गोष्टी असतील, मग ते वाईट विचार असतील, वाईट गोष्ट असेल किंवा जे काही वाईट असेल, निगेटिव्ह असेल, त्या गोष्टींची तुम्हाला आपोआप किळस यायला लागते आणि चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला अधिक प्रिय वाटायला लागतात आणि खरंच जो चांगल्या मार्गावर आहे त्याचं चांगलंच होतं. काही वेळेस भक्त अशीही तक्रार करतात की एवढं आम्ही चांगलं करतो, आम्ही एवढी महाराजांची सेवा करतो, तरीही लोक आम्हाला त्रास का देतात? का माझ्या बाबतीतच असं सर्वजण वागतात? का मलाच फसवतात? किंवा माझ्याबरोबरच या सर्व गोष्टी का घडतात? मलाच त्रास का होतो? तो पण एवढा त्रास का होतो आणि मलाच का? असाही प्रश्न बरेच जण करतात. तर त्यांना मी सांगेन की तुम्ही महाराजांची भक्ती करताय ना, तर त्या परमेश्वरावर सगळं सोडा. जो व्यक्ती विनाकारण तुम्ही निर्दोष आहे हे माहीत असूनही तुम्हाला जर त्रास देतो, तर त्याचा न्याय स्वतः स्वामी महाराज करतील. पहा, महाराजांचं न्यायालय असं आहे की जिथे त्यांच्या भक्तांना त्रास होतो, तिथे भक्तांना जेवढा त्रास होतोय त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महाराजांना त्रास होतो. आणि जेव्हा विनाकारण त्यांच्या भक्तांना त्रास दिला जातो आणि भक्ताच्या तो सहनशीलतेच्या पलीकडे जातो, तेव्हा जेव्हा महाराज त्याचा न्याय करतात ना, तो न्याय या ब्रह्मांडात जेवढे न्यायालय आहे त्या कोणत्याच न्यायालयात महाराज करतात तो न्याय केला जात नाही. असा न्याय महाराज स्वतः करतात. त्यामुळे महाराजांवर सगळं सोपवा. महाराज सगळं पाहत आहेत. कारण कर्ता आणि करविता तेच आहेत. जसा एखादा राजा रंक बनतो तसंच रंकाचाही राजा होतो. त्याप्रमाणे जसं महाराज देतात तसं महाराज घेऊही शकतात. कारण कर्ते आणि करविते तेच आहेत. कर्ता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणा नसेची. महाराज करणारेही तुम्ही आहेत, म्हणजेच देणारेही तुम्ही आहेत, घेणारेही तुम्ही आहेत. म्हणून माझ्या अंतःकरणात मीपणाची जी वार्ता आहे किंवा मीपणाचा जो अहंभाव, अहंकार, घमंड आणि गर्व आहे तो पार नाहीसा झाला आहे. कारण मला स्वामी काय आहेत, स्वामींचं अस्तित्व काय आहे हे समजलेलं आहे. हे ब्रह्मांड संपूर्ण स्वामींच्या या परमेश्वराच्या इच्छेने चालतं. या ब्रह्मांडातील हे झाडे, पशु, पक्षी हे सर्व काही विधात्याने बनवलेलं आहे. त्यामुळे इथे इच्छाही त्याचीच चालते, मर्जीही त्याचीच चालते. या झाडाचं पान जे आहे ना, ते पान देखील महाराजांच्या इच्छेने चालतं, परमेश्वराच्या विधात्याच्या इच्छेने चालतं. तर आम्ही कोण आहेत? जो देव तुम्हाला देऊ शकतो तो घेऊही शकतो, हे लक्षात ठेवा. कारण कर्ता आणि करविता तो विधाताच आहे. त्यामुळे विधात्यावर विश्वास ठेवा, संयम ठेवा. कारण विधात्याच्या दरबारात काही वेळा उशीरही होतो, पण अंधार अजिबात नसतो. कधीतरी तो न्याय होतोच. कारण जसे आपण देवाचे भक्त आहोत तसे सर्वच जण देवाची लेकरं आहेत, भक्त आहेत. त्यामुळे जसं देव आपल्याला संधी देत असतो तसं त्यांनाही सुधारण्याची संधी देव देत असतो. कारण या ब्रह्मांडातील सर्वच त्याची लेकरे आहेत. कारण सर्वांना त्यांनी बनवलेलं आहे. त्यामुळे जेव्हा संधी देऊनही ते सुधारत नाही, तेव्हा देव त्यांना पाहून घेतो. त्यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुम्ही फक्त सरळ मार्गाने चाला, स्वामींच्या सेवेत राहा. स्वामीच आहेत जे तुम्हाला तारतील, स्वामीच आहेत जे तुम्हाला जपतील, स्वामीच आहेत जे तुम्हाला सांभाळतील आणि स्वामीच आहेत जे तुम्हाला वाचवतील. म्हणून स्वामींच्या सेवेत राहा, स्वामींची सेवा करा, भक्ती करा, स्वामींची सेवा करून सेवेकरी व्हा.
बरेचसे स्वामी भक्त त्यांच्या अनुभवातून हेही सांगतात की जेव्हापासून आम्ही ताई स्वामी सेवेत आलेलो आहोत तेव्हापासून आम्हाला समजतं की जे लोक आम्हाला त्रास देतात, विनाकारण आमच्यावर अन्याय करतात किंवा आम्हाला विनाकारण परेशान करायला पाहतात, त्यामुळे आम्ही तर स्वामींची सेवा करत असतो, पण आम्हाला हे समजतात की हे लोक किती मूर्ख आहेत, की यांना जीवन काय आहे, हे आयुष्य काय आहे आणि ते कशा पद्धतीने जगावं, कशा पद्धतीने जगता यावं याची बुद्धीच या लोकांकडे नाही. त्यामुळे हे लोक किती मूर्ख आहे आणि कुठेतरी त्या लोकांच्या मूर्खपणाचं आम्हाला हसू येतं, असंही स्वामी सेवेतील सेवेकरी त्यांच्या अनुभवात सांगत असतात. हो, आणि खरंच जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना भक्तांनो, तेव्हा आपल्याला समजतं की जे लोक आपल्याला विनाकारण त्रास देतात, आपल्यावर अन्याय करतात, आपल्या मागे चर्चा रंगवतात, आपल्याविषयी मागे निंदा करतात, कपटी कारस्थाने करतात, खरंच त्यांच्या त्या मूर्खपणावर हसायला येतं की त्यांना अजून आयुष्य काय आहे किंवा परमेश्वर काय चीज आहे किंवा कर्माचा जो फेरा आहे ते काय आहे किंवा कर्म परत फिरतं, कर्म रिटर्न आपल्याकडे येतं, तर याची बुद्धी त्यांच्याकडे नाही आहे. हे समजून घेण्या इतपत बुद्धी त्यांच्याकडे नाही आहे आणि या गोष्टीचं खरंच हसू येतं आणि एका बाजूने असं वाटतं की कधी त्यांनी समजून घेण्याचा, या सर्व गोष्टी समजून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्नच केलेला नाही. त्यामुळे मूर्खपणावर हसू येतं आणि त्या व्यक्तींबाबत असं वाटतं की त्यांना ती बुद्धी येवो. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा नुकताच एका ताईंनी त्यांच्या अनुभवात सांगितलेले हे काही स्पष्टीकरण आहे, जे मी तुम्हाला आता मांडलेले आहे. तर खरंच स्वामींना एकच प्रार्थना करते, स्वामीचरणी एकच विनंती करते की जे असे लोक आहेत जे आपल्या आजूबाजूला असतात, खरंच त्यांनाही तशी बुद्धी येवो, त्यांना हे आयुष्य, हे जीवन काय आहे हेही समजो, त्याचबरोबर कर्माचा फेरा त्यांच्या लक्षात येवो, त्यांना तेवढी समज येवो आणि खरंच माणुसकी, त्याचबरोबर परमेश्वराचा जो न्याय असतो तो त्यांना समजून घेता येवो आणि एवढी बुद्धी त्यांना मिळो किंवा कुठेतरी ती हे समजून घेण्याची समज त्यांच्यामध्ये येवो, ही प्रार्थना स्वामींना करून आपण आज झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करूयात आणि पुन्हा पुढच्या सेवेमध्ये भेटूयात. तर तुम्हाला आजची सेवा कशी वाटली ते नक्की सांगा. त्याचबरोबर पुन्हा एकदा महाराजांचे स्मरण करून आपण आपल्या सेवेला पूर्णविराम देऊयात. चला तर मग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.